टाकला जातोय, सांगतोय गोलंदाज एक बार तुम्हारी साहिल तो दुसरी बार हमारे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तेवढाच कमबॅक साहिलने देखील केलाय. एक वेगवान चेंडू इथे टाकला जातोय. विक्रांतने मात्र पहिल्या चेंडूवरती फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूवरती चौकार आला. त्याच्यानंतर मात्र एक वेगवान चेंडू साहिलच्या माध्यमातून बघायला भेटला. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, इथे धावबाद होण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू कलेक्ट करता नाही आला. एक चोरटी धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते 5 या आकड्यापर्यंत. पहिलं षटक चालू आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू लगेच निर्धाव मात्र बघायला भेटला. तिसऱ्या चेंडू मध्ये मात्र एक धाव, परंतु आता स्ट्राईकला येतोय मुंडग्या गावातला गणेश हा खेळाडू. मुंडग्या गावातून हा बिलोंग करणारा गणेश पाहताय तुम्ही स्ट्राईकला. यावेळेस चांगला फटका आहे, विसेप मध्ये घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॉल उचलला फेकणार. एकच धाव भेटते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 6 वरती. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेचा षटक अप्रतिम टाकताना मात्र गोलंदाज दिसतोय सोहिल. यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, पाली संघासाठी. चांगला गोलंदाज कमबॅक. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, परंतु नाही. नोमान रिझर्व मध्ये मात्र चेंडूने लँड केलाय. एक धाव मात्र इथे भेटते, 2 धावा मात्र इथे भेटतात. 2 धावेने धावसंख्या पोहोचल्या जाते ती 8 वरती. पहिलं षटक संपतंय. संधी देऊया डीजे मास्तर श्रेयशला. रितेश मॅन फ्रॉम पाली इथून बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गावरती पाहताय. पहिल्या षटकामध्ये जर काय घडलं असेल उदय सर, तर पहिल्या चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. या गोलंदाजाने कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. आता मात्र रितेश गोलंदाजीच्या मार्गावरती, समोर आव्हान असेल फलंदाज गणेश याचं. आतापर्यंत 1 धावांवरती फलंदाजी करतोय गणेश. हा एकच चेंडू खेळला आतापर्यंत गणेश आणि 1 धावांवरती फलंदाजी करतोय. गोलंदाज सज्ज झालाय पाली संघाचा रितेश. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय गुंडगे संघासाठी. 1 लाईफ गुंडगे या संघासाठी. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. झेल होतोय का? पोलो थ्रो मध्ये मात्र इथे झेल घेतलाय रितेशने. मात्र पहिल्या चेंडूवरतीच विकेट घेतले जाते. वाजिवडी संघाचा एक स्टार खेळाडू म्हणून ज्याला ओळखणारा तो खेळाडू निमेश मात्र मैदानामध्ये जाताना पाहता. मॅन फ्रॉम गुंडगे इथून बिलॉंग करतो हा खेळाडू. आज आपला संघ इथे मात्र कुठेतरी अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीतून बाहेर काढणार का निमेश, हे मात्र बघायला लागेल. यावेळेस वेगवान चेंडू इथे रितेशचा मात्र पडतोय. इथे मात्र 1 धाव घेतले जाते.
एक धाब्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती. इथे मात्र पंचाने एलबी पकडलाय, इथे विकेटचा इथे मात्र पतंग होत आहे. डीजे पुढे सरकले जाते 9 या आकड्यापर्यंत. हा गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता, परंतु एक धाव इथे मात्र घेतल्या जाते. चांगली गोलंदाजी मात्र इथे रितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 विकेट आणि 1 धाव खर्च केले. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार फेकणार. इथे मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु नाही. 2 धावेवरती समाधान. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. ती धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. यावेळेस वेगवान चेंडू होता, इथे थोडस मिस फिल्डिंग बघायला भेटते. यष्टी रक्षकांकडनं थोडीशी चुकी आणि इथे बाईची 1 धाव मात्र इथे घेतल्या जाते. बाईच्या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. दुसरं षटक चालू असताना 12 वरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या गोलंदाजाने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. एकही मोठा फटका या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला भेटला नाहीये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये भेटला होता. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, इथे मात्र विकेट जाते. हिड विकेट मात्र जाते. संधी देवी या डीजे मास्तरांना. पाली संघाचा देखील ती गाडी आहे, तिची लाईट बंद करा प्लीज. पाली संघाच्या गोलंदाजाने मात्र आतापर्यंत 1 लाईफ गुडघे संघाला थांबवून ठेवण्याचं काम केलंय. आता शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा येतात इकडे लक्ष असेल 1 लाईफ गुडघे संघाचं, परंतु त्याच 12 चेंडूमध्ये कमीत कमी धावा कशा दिल्या जातील इकडे लक्ष असेल पाली संघाचं. 2 दिग्गज संघ या मैदानामध्ये पाहताय. वर्णे मैदानामध्ये नामवंत ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी अनेक संघाने येथे प्रवेश केलाय.
विलासजी महाबदी वरणे संघाचे उद्योजक ते इथे उपस्थित झाले. सर आपल्या मनापासून सहर्ष स्वागत आहे. ह्यावेळेस फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. ज्याची गरज होती गुडगे संघाला येतोय लाजवाब. बना दिया रेल निकाल दिया तेल गेंद को भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए. येतोय सिक्सर. वाजिवडी जय. मयूरने जर अजून 2 षटकार मारले तर राहिल शेख यांच्याकडनं 3000 रुपयाचा प्राइज असेल. जर मयूरच्या बाडीतून अजून 2 बॅक टू बॅक 2 षटकार आले तर राहिलभाई शेख यांच्याकडनं 3000 रुपयाचं रोख प्राइज मात्र दिले जाईल मयूरसाठी. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षकाकडनं तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. 2 धावा इथे मात्र रोखू शकत नाहीये. या 2 धावेने धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती जाते ती 21 वरती. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकात ते मला वाटतं 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. एक चांगला षटक मात्र गुंडगे संघासाठी पडताना दिसतंय. कारण जिथे गुंडगा संघ दबावामध्ये दिसत होता, जिथे पाली संघाने थांबून ठेवला होता स्कोअरबोर्ड, तिथे मात्र या षटकामध्ये धावा येत आहेत. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय जीवन या गोलंदाजाचा. हा पहिला चेंडू मात्र या षटकातला निर्धाव पडतोय. यावेळेस सरळ बॅटने खेळायला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु अप्रतिम झेल मात्र इथे आपल्याला बघायला भेटतोय. खरोखर कौतुक करावं लागेल या सोईल याच्या माध्यमातून. खरोखर कौतुक. हार्ड झेल होता परंतु हार्ड झेल सोप्या पद्धतीने घेतला. संधी दिली डीजी मास्टर श्रेयस याला. वाजीव डीजी. राहुल भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या मात्र आतापर्यंत पोहोचल्या जाते. आमचे स्कोरर मित्र सांगतायत 21 वर. उदय सर सांगतायत धोत्रे संघ इथे उपस्थित झाला टॉस करण्यासाठी. सांडशी संघाने टॉस करण्यासाठी इथे यायचंय टॉस बॉक्स मध्ये. धोत्रे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. सांडशी संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू इथे निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र इथे थांबल्या जाते 21 वरती. संधी दिव्या डीजे मास्टर श्रेयस याला. वाजीव डीजे. जर पाहिलं ना तर फक्त 3 चेंडू शेवटचे 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च नाही केली आणि 1 विकेट. म्हणजे ज्या 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या त्या लगेच पुढच्या 3 चेंडू मध्ये कव्हर केल्या त्याने. स्वतःवरती असलेला विश्वास मात्र जीवनने मात्र आपल्या कर्णधारांनी जो विश्वास टाकून तिसरं षटक दिलं होतं तोच विश्वास मात्र जीवनने कायम त्याच्यावरती एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटली. जीवनच्या शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज
चैतन्य पाली या गावातून बिलॉंग करणार हा चैतन्य आज आपल्या संघासाठी खेळतोय. जीवन 11 पाली संघासाठी मात्र गोलंदाज सज्ज झालाय चौथं षटक टाकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक टाकण्यासाठी आला गोलंदाज चैतन्य. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतोय. अप्रतिम फटका मात्र बघायला भेटतोय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मधला येतोय डाबरलाल दंत मंजन येणारा चौकार वाजिवडी जयी. या 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 25 वर. सांची संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. धावसंख्या मात्र आतापर्यंत पोहोचल्या जाते या 4 धावेने 25 वरती. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले 5 चेंडू उरलेत आणि पहिल्या वन बाउन्सचा रिव्ह्यू घेतला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. वाईटच्या रूपाने 1 धाव मात्र भेटते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकल्या जाते 26. परंतु वन लाईफ गुणगे संघ म्हणत असेल उदय सर धावा येऊ दे, वाईट येऊ दे, बाईज येऊ दे, परंतु धावा येऊ दे स्कोरबोर्ड वरती. कारण जिथे अडचणीमध्ये वन लाईफ गुणगे संघ. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका बॅक टू बॅक येतोय की काय दुसरा. पंचांचा इशारा पाहूया. या सांगतात पंच षटकार. गुणगे गावाचा 6वा ठोकतोय 6 धावा वाजिवडी जयी. पहिल्या चेंडूपासून समाचार घेतोय तो विक्रांत काहीसा लय मध्ये दिसतोय, फॉर्म मध्ये दिसतोय. दर्जेदार सिक्सर त्याच्या बॅटीतून आलाय. विक्रांत इज ब्रँड आहे गुणगे संघाचा आणि 20 धावांवरती फलंदाजी करतोय विक्रांत वैयक्तिक. यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. इथे मात्र रनआउटची विकेट जाते. डीजे आतापर्यंत धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते वन लाईफ गुणगे संघाचा ती 32 वरती. परंतु फलंदाज मात्र आला मैदानामध्ये महेश अरविंदजी मोरे साहेब गुणगे संघाचे. आपल्याला व्यासपीठावरती यायचे साहेब. अरविंदजी मोरे साहेब गुणगे संघाचे, त्यांना व्यासपीठावरती यायचं प्लीज साहेब या. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु इथे झेल सुटला जातोय आणि इथे बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहे. 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते 34 वरती. राहिल शेख दादा इथे उपस्थित झालेत.
राहील दादा, आपलं मनापासून सहर्ष स्वागत असेल. आज आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्याबद्दल खूप सारं मनापासून आपलं सहर्ष स्वागत. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये यावेळेस मात्र काय फटका इथे मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तिथे सजवला गेलाय आणि अप्रतिम झेल देखील इथे मात्र घेतला जातोय. कर्णधाराने पाहिलं की विक्रांत मात्र कुठेतरी पाठीमागे फटकेबाजी करतोय आणि ते घेरलं होतं चांगलं कर्णधाराने पाली संघाच्या आणि इथे मात्र विकेटचं पतन. संधी दिवी अडीजे मास्तरांना. गुणगे गावातून बिलॉंग करणारा प्रतीक मात्र तुम्ही पाहताय स्ट्राईकला. प्रतीक मोरे वन लाईफ गुणगे संघाचा खेळाडू. यावेळेस सर बॅटने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार फेकणार. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. इथे काय घडतंय मैदानामध्ये? 3 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. चौथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. 3 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते. आमचे स्कोरर मित्र सांगतायत उदयजी सर. धावसंख्या पोहोचते 37 वरती. स्कोरबोर्ड लागला जातोय 37 करायच्यात. या 3 धावांनी धावसंख्या पोहोचली जाते 37. संधी देवी अडीजे मास्तरांना. काय करतोय अतिशय चांगलं आयोजन केटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही लाईव्ह पाहताय. खरं केटीसी लाईव्ह संघात लाईव्ह टीमचं देखील आपण मनापासून आभार मानूया, कारण जी सर्व आपली संघ टीम जोडल्या जाते. कारण एक चांगली टीम आहे केटीसी लाईव्हची. ती आपली निशांत असतील, श्रवण असेल, सचिन असेल, धनंजय असेल, हे 4 जण खरं अतिशय मेहनत केटीसी लाईव्हची टीम आपली सर्विंग करत असते. आणि आज ही सगळी जे तुम्ही पाहताय वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये खरं कौतुक करूया त्यांचं देखील केटीसी लाईव्ह टीमचं. कारण आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह पाहताय. आपण त्यांचंच कौतुक करत होतो, कारण कोणता प्रेक्षक कधी आलाय, कुठे बसलाय, काय करतोय हे मात्र केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. आपल्या डोळ्यांना देखील त्रास
नाही होणार असं मात्र लाईव्ह त्यांच्या माध्यमातून दाखवलं जातं. खरं मी त्यांचं देखील कौतुक करेल, कारण ही स्पर्धा पूर्ण त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. मित्रांनो, अनेक पडद्यामागचे हिरो असतात, तशीच आमची KTC लाईव्हची सर्व टीम या मॅचला पूर्ण कव्हर करत असते. खरं मी त्यांचं देखील कौतुक करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 पर्व मात्र पहिल्यामध्ये इथे धावा झाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 37 करायच्यात. 24 चेंडू मध्ये 38 धावा पाली या संघाला. मॅच असेल गुडगे विरुद्ध पाली. गोलंदाजच्या मार्गावरती गणेश, मॅन फ्रॉम गुडगे गावातून बिलॉंग करणारा, परंतु त्याच्या समोर आव्हान असेल फलंदाज पाली गावातून बिलॉंग करणारा रितेश, आणि त्याच्या सोबत असेल नॉन स्ट्राईकला तो सोहेल. मॅच ऑन आहे. वन लाईफ गुडगे विरुद्ध जीवन 11 पाली. दोन दिग्गज संघामध्ये मॅच पाहत आहे. करायच्या 24 चेंडू मध्ये 38 धावा. मॅचला दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज गणेश. 24 चेंडू 38 धावा. समीकरण जर सरासरी पाहिली तर मात्र 9.5 ची सरासरी आहे सर प्रत्येक षटकामध्ये. सांची संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. धोत्रे संघाचा कर्णधार आलाय टॉस बॉक्स मध्ये. सांची संघाने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज सज्ज झालाय. समोर आव्हान असेल फलंदाज रितेशाचा. यावेळेस पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. गॅप चांगला सिलेक्शन होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला भेटतंय. प्रतीक मोरे यांच्या माध्यमातून पॉइंटच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक मोरेच्या माध्यमातून बघायला भेटलं. एक धाव मात्र इथे घेतले जाते संघाचा श्री गणेशा, आणि वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये रितेश मात्र सक्सेस झालाय. स्ट्राईकला येतोय सोहेल. इथे कुणाची जरी चावी पडले तर प्लीज, ज्याची चावी पडली असेल त्याने आमच्याशी संपर्क साधा. गाडीची नाही या, घराची चावी आहे. जर कुणाची पडली आहे तर प्लीज इथे आमच्याशी संपर्क साधा. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते पाली संघासाठी गुंडगे संघाकडनं, कारण डावखुरा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यामध्ये हुशार आहे सोहेल. त्याच्यासाठी मात्र इथे क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. डावखुरा फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे, परंतु त्याच्या समोर देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज उभा आहे गणेश मोरे. सोहेल टू गणेश, गणेश टू सोहेल. सज्ज झालाय गणेश गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. चांगला चेंडू टाकला जातोय गणेशच्या माध्यमातून. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही सोहेलच्या, आणि निर्धाव चेंडू मात्र गणेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. धावसंख्येमध्ये स्कोरबोर्ड वरती लागल्या जाते. पहिलं षटक चालू असताना फक्त 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटला आपल्याला. चांगली फलंदाजी देखील बघायला भेटते, एक चांगली गोलंदाजी देखील बघायला भेटते. वन लाईफ गुंडगे तर मात्र जीवन 11 पाली संघाची फलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची आहे आणि तेवढ्याच क्षमतेची गोलंदाजी देखील वन लाईफ गुंडगे संघाची देखील आहे. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, शॉर्ट चेंडूला फेकून दिलाय. इथे मात्र येतोय अप्रतिम वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित दमदार डाबरलाल दंतमंजन 4-4-4-4-4-4-4 चौकार वाजी डीजे. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे.
इथे मात्र काय घडते मैदानामध्ये, एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. बाईची एक धाव मात्र येते, एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते ती 6 वरती. पहिलं षटक चालू असताना गुडगे संघाचे ज्येष्ठ नागरिक मोरेश्वर मामुलकर उर्फ अण्णा इथे उपस्थित झालेत. आपल्याला देखील व्यासपीठावरती यायचे सर. यावेळेस मात्र बैठक शॉट मात्र इथे बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जाणार, बॉल उचलणार, फेकणार. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे बघायला भेटलं होतं. सोहिलने मारले, कल्पेशने मारलाय, रितेशने मारलाय. हा ते एक लेग बाईज, हा बाईज नाही घेतला ना. चांगला फटका मात्र रितेशच्या बॅटीतून आपण पाहिला होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला भेटलं. तीन धावा मात्र इथे घेतल्या जातात. या 3 धावेने स्कोरबोर्ड मात्र पोचला जातोय. धावसंख्या पोचल्या गेली ती 9. बरोबर, हा 3 धाव सांगितलं ना. नको आता उचलतात ते पंच माझ्या आधी. यावेळेस वेगवान चेंडू मात्र इथे टाकला जातोय. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. शेवटचा चेंडू मात्र इथे निर्धाव पडला गेलाय. एक चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून आपण पाहिली. संधी देवी आपण डीजे मास्टर श्रेयश याला. एक षटक संपलं, धावसंख्या पोचल्या जाते ती 9. सांडशी संघाला आम्ही वारंवार पुकार करतोय आणि सांडशी संघ मात्र इथे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित होत नाहीये. तुम्हाला पत्ता मात्र शेवटचा असेल कॉल, आणि जर तुम्ही शेवटच्या कॉलला तुम्ही आला नाहीत तर मात्र तुम्हाला 2 धावेच्या पेनल्टीला सामोरे जायला लागेल. याची नोंद घ्यायची सांडशी संघाने. हा शेवटचा कॉल आहे तुम्हाला, आणि जर तुम्ही आता आला नाहीत तर मात्र 2 धावाची पेनल्टीला सामोरे जावं लागेल. हे षटक संपायच्या आधी जर सांची संघ इथे टॉस बॉक्स मध्ये आला नाही टॉस करण्यासाठी तर मात्र तुम्हाला 2 धावेची पेनल्टी मात्र इथे दिली जाईल. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज निमेश. हा काय रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. केलं केलं. हे जाऊ दे, चला मॅच कडे बघा. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेस चांगला फटका आहे, अप्रतिम फटका मात्र इथे बघायला भेटतोय. एक दर्जेदार, एक नेत्रदीपक मात्र इथे आपल्याला बघायला भेटतोय. 4 4 4 4 4 4 चौकार वाजीव डीजे. धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड वरती मात्र पोहोचल्या जाते ती 13. दुसरं षटक चालू असताना खराब चेंडू होता. खराब चेंडूवरती प्रहार मात्र रितेशच्या बॅटमधून चौकार बघायला भेटला. मगाच्या षटकामध्ये सोहेलच्या बॅटमधून बघायला भेटला होता, आता मात्र रितेशच्या बॅटमधून बघायला भेटला. सर उदय सर, यावेळेस पुन्हा एकदा मात्र एक चांगला फटका येतोय. बॅक टू बॅक येतोय. पाली संघाचा छावा मात्र ठोकतोय 4 धावा वाजीव डीजे. या चला.
ते मात्र 2 चेंडूवरती 2 सलग चौकार बॅक टू बॅक धावसंख्या पोहोचल्या जाते 17. निमेश या गोलंदाजावरती करतोय प्रहार. अप्रतिम फटकेबाजी रितेशच्या बाडीतून पाहतो आपण. दर्जेदार फटकेबाजी करतो रितेश आपल्या संघासाठी. चौकार हॅट्रिक होणार का? पहिले हॅट्रिकचा मान या खेळाडूच्या नावावर जाणार का? यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू मात्र निमेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. का निमेश देखील कमबॅक करणार का? निमेश सांगणार का की माझ्याकडे मनगटामध्ये एवढी ताकद आहे की नंतरचे 4 चेंडू एका हाती मी तुला जाग्यावरती उभा ठेवणार का? हे मात्र मॅच मध्ये बघावं लागेल. इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, परंतु कमबॅक करेल का निमेश देखील ते मात्र बघायला भेटेल का? मात्र इथे रितेश त्याच फॉर्म मध्ये, त्याच लय मध्ये, त्याच ताकदीमध्ये फलंदाजी करणार का? ते मात्र इथे बघावं लागेल. गोलंदाज सज्ज झालाय निमेश. नाही बोलत आहे भाई, बॉल टाकतो बोलत नाही बघ. ऐक, अरे नाही बोलत घाबरू नको. बॉल टाकताना कुठं बोलते? यावेळेस मात्र 2 चेंडू निर्धाव टाकतोय निमेश. देखील स्वतःवरती विश्वास ठेवतोय. हा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या 2 चेंडूवरती खराब टाकले होते आणि त्याच्यावरती प्रहार केला होता रितेशने, परंतु इथे निमेशने देखील तेवढा चांगला कमबॅक केलाय. म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना आपण पाहतोय. एकदा फलंदाजाची बारी येते तर दुसऱ्यांदा गोलंदाज निमेश याची बारी आले. सज्ज झाला गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र तिसरा चेंडू निर्धाव, परंतु पंच काय सांगतायत? ओ यू टी आउट. इथे विकेटचं पतन. वाजवडे जय. सांगितलंय इथे मात्र 3 चेंडू निर्धाव टाकले आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट निमेशने आपल्या गोलंदाजी घेतले. धावसंख्या तिथेच थांबल्या जाते 17. धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती लागल्या जाते. दुसरं षटक चालू असताना 17. उदय सर काय कमबॅक केला निमेशने देखील गोलंदाजीवरती स्वतःवरती असणारा विश्वास. ज्या फलंदाजाने 2 चौकार मारले होते त्या फलंदाजाची विकेट देखील घेतल्या जाते. याला बोलतात कमबॅक गोलंदाज करताना असताना हा स्वतःवरती असणारा विश्वास त्याने दाखवलाय. परंतु स्ट्राईकला पाहताय फलंदाज पाली संघाचा प्रवीण. यावेळेस मात्र 4था चेंडू देखील डॉट. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आले, त्याच्यानंतर मात्र 4 चेंडू निर्धाव, 1 विकेट. निमेशने कमबॅक केला आपल्या संघासाठी. परंतु एक चांगलं गीत ऐकूया. जशी गोलंदाजी झाली तसंच एक गीत होऊन जाऊ द्या श्रवण. जगावरती 12 चेंडूचा खेळ उरलाय. 12 चेंडू मध्ये करायच्या पाली संघाला 21 धावा. पाली की गुंडगे, गुंडगे की पाली, विजय कोटला संघ ठरणार. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण. एखादे
एका 2 बॉल डॉट तर सामन्यावरती पकड निर्माण करू शकतो. काय नाही काय अतुल काय नाही बोलत ना आपल्याला. एम्पर नाही आपण आपल्याला नाही बोलत आहे तो मुन्ना बाहेरून बोलतो. बघा 1 ते 2 डॉट चेंडू जर आले तर सामन्यावरती पकड निर्माण करू शकतो गुणगे संघ. आणि पहिल्या चेंडूवरती जर प्रहार केला तर यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच केला जातोय प्रहार. प्रहार बना दिया रेल, निकाल दिया तेल, गेंद को भेज दिया सीधा तारामंडल में. 6 रनों के लिए, 6 रनों के लिए वाजिब डीजे. अतुल ह्याचा खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती प्रहार. प्रहार प्रहार षटकाराचा प्रहार केला. पाली संघाचा हुकमाचा एक्का, इस्पिकचा एक्का, डावकुरा फलंदाज. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू वरती करतो प्रहार पाली. 29 वरती 10 चेंडू मध्ये करायचे आहेत 9 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र इथे बघायला भेटले. काहीसा फॉर्म मध्ये दिसतोय साहिल हा फलंदाज. तुफानी फटकेबाजी साहिलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. साहिल साहिल लिहिली. नाही नाही सोहेल सोहेल सोहेलच लिहिलंय. सोहिल बोलतोय तो. इथे मात्र सोहिलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3रा षटकार, ज्याने या हॅट्रिक षटकार मारण्याचं काम मात्र सोहिलने मात्र इथे केलंय. या वर्षीचा वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधला पहिली हॅट्रिक षटकार मारण्याचा मान मात्र जातोय सोहिल 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 या फलंदाजाच्या वरती. आणि आता फक्त गरज असेल 9 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावांचं समीकरण होतं, परंतु या डावखुरा फलंदाजाने एक तुफानी फटकेबाजी करत मॅच बॉल आलाय. आक्रमक स्फोटक फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. खरोखर कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं, ज्याच्या बॅटतून हॅट्रिक 3 षटकार आपल्याला बघायला भेटले. जिथे संघ संकटात होता त्याला संकट मोचक म्हणून उभा राहिला. आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम मात्र या खेळाडूने केला. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, त्या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल मात्र इथे उसूल करतोय. दर्जेदार षटकार मात्र इथे बघायला भेटतोय फलंदाजाच्या बॅटतून. आणि इथे मात्र त्यालाच द्या. जीवन 11 पाली ठरतोय या सामन्याचा विजेता संघ, ज्याने 4 षटकार ज्याच्या बॅटतून आपल्याला बघायला भेटले. 1 चौकार. सोहिल 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 खरोखर धुवाधार फटकेबाजी मात्र सोहिलच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याच्याच नावावरती जातोय. सोहिल हा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, ज्याने धुवाधार फटकेबाजी केली. या संघात